मनसे नेते संदीप देशपांडेंच्या दादरमधील इंदुरी चाट आणि बरंच काही या उपहारगृहावरून भाजपने देशपांडेंना लक्ष्य केले। भाजपकडून सोशल मीडियावर टीका करण्यात आली आहे। मराठी आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून भाजपने टीका केली आहे। नुकतंच संदीप देशपांडे यांनी हे उपहारगृह उघडले आणि या उपहारगृहात मध्य प्रदेश इंदोरमधील विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत। तर यात आचार्यही परप्रांतीय असल्याचं म्हणत भाजपने निशाणा साधलाय। हॉटेलचा कुक परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करतायत ते पण परप्रांतीय, नाव देवनागरी लिपीत लिहिलेलं आहे। यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही, ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतायत असा हल्लाबोल भाजपने केलाय। महापौर मराठीच होणार पण महायुतीचा हिंदुत्ववादी विचारांचा असं म्हणत भाजपने मनसेवर निशाणा साधलाय। जे ट्रोल करणारे आहेत त्यांच्या बुद्धीची दिवाळखोरी, मला असं वाटतं बौद्धिक दिवाळखोरी इथे दिसते। मुळात हे सांगतात की मी परप्रांतीय पदार्थ विकतो। आता यांना इतिहास माहीत नाही, परप्रांतीय लोक माझ्यावर आरोप करतात। मुळात इतिहास असा आहे, 1724 साली मल्हारराव होळकर यांना इंदोरची सुभेदारी ही पहिल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी दिली। त्यानंतर मराठ्यांचं राज्य हे इंदोरवर होतं, ग्वाल्हेरला होतं आणि तिकडचे हे पदार्थ आहेत। आजही तुम्ही माझ्या रेस्टॉरंटमध्ये बघाल तर अहिल्याबाई होळकरांचा फोटो लावलेला आहे। आता अहिल्याबाई होळकर आणि होळकर कधीपासून परप्रांतीय झाले? पुढची बातमी पाहूया। शिवसेना आमदार राजेश मोरेंच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी महिला पदाधिकाऱ्यांनी निदर्शनं केली। राजेश मोरेंनी संजय राऊतांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिली होती। या धमकीनंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून राऊतांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। एकनाथ भोईर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊतांचा पुतळा जाळला। शिवसेना खासदार संजय राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी राऊतांना धमकी दिली आहे। त्यानंतर राऊतांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय। दरम्यान राजेश मोरे कोण आहेत आम्हाला माहित नाही असं संजय राऊत म्हटलेत। राजन विचारे नसते तर एकनाथ शिंदे नसते असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। सध्या मी आहे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भांडूपमधील निवासस्थानाबाहेर। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो। याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी जे आहे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर वक्तव्य केलं होतं की बाळासाहेबांच्या बाजूला त्यांचा फोटो का लावता तुम्ही, कारण की ते ना नेते होते ना उपनेते होते। त्यानंतर संपूर्ण राज्यभरात त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले होते। आणि आता आपण पाहिलं तर त्यानंतर मोठ्या प्रमाणात कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये जे आहे शिवसैनिकांनी आंदोलन करण्यास सुरू केले होते। यावेळेस जे आहे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी जे आहे संजय राऊत यांना धमकी दिली होती की बाहेर फिरू देणार नाही। आणि त्यानंतर आता कुठेतरी जे आहे संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर संपूर्ण परिसराला जे आहे ते छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी पोलिसांचा पिंजरा असेल किंवा पोलिसांच्या गाड्या असेल त्या फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा बंदोबस्त सध्या हा संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानाबाहेर पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आता कुठेतरी पोलीस बंदोबस्त वाढल्यामुळे परिसरात छावणीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळत आहे। मुंबईहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले, गद्दार तर कठीण आहे। अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत इतक्या वर्षामध्ये। त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहीत नाही।